सध्या ना एक गोंधळ पाहायला मिळतो ते म्हणजे अधिक महिन्यात हे करा, अधिक महिन्यात ते करा, हे करू नका, ते करू नका. काय करायचंय नेमकं काही समजेना झालंय. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे. अगदी थोडक्यात महत्त्वाच्या 10 गोष्टी ज्या अधिक महिन्यात करायला हव्यात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. यंदा 17 मे ते 15 जून अधिक महिना आलेला आहे. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि याच अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा पुरुषोत्तम महिना सुद्धा म्हटलं जातं, कारण हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा महिना आहे. म्हणूनच या महिन्यात नक्की काय करावं ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया. अधिक महिन्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट करावी ती म्हणजे भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे, पुरुषोत्तम योग या अध्यायाचं नाव आहे आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा. कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो. त्यामुळे याचं नित्य पठण केल्याने, याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होतं. अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचं वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. म्हणून भगवद्गीतेचा 15वा अध्याय अधिक महिन्यामध्ये वाचणं महापुण्यदायी असतं. त्यानंतरची दुसरी गोष्ट ती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वादशाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा अर्थ असा आहे की मी त्या भगवानाला अर्थात वासुदेवाला नमस्कार करतो जो सर्वांच्या हृदयात वास करतो. या मंत्राचं सामर्थ्य म्हणजे हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वर प्राप्ती करून घेतली होती. या उपासनेचे फायदे काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मानसिक शांती. या मंत्राच्या उच्चारणाने मनातील नकारात्मकता दूर होते आणि एकाग्रता वाढते. हा मंत्र सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो. त्यामुळे घरातील कलह, बाहेरील बाधा दूर होतात. निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्ती देतो. इतकं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे. मग आता या उपासनेची योग्य पद्धत कोणती? सकाळी लवकर उठून स्नान करावं, देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसावं. प्रथम 15व्या अध्यायाचं भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे मनोमन वाचन करावे. वाचता येत नसेल तर ऐकावे. त्यानंतर माळेवर या मंत्राचा 108 वेळा जप करावा. 2 गोष्टी ज्या करायच्या अधिक महिन्यात त्या आपण पाहिल्या. एक म्हणजे 15वा अध्याय भगवद्गीतेचा तो म्हणणं, दुसरं म्हणजे कोणता महत्त्वाचा मंत्र आहे ते पाहिलं. आता स्तोत्र कोणती आहेत जी तुम्ही अधिक महिन्यात म्हणू शकता? लक्षात घ्या मंडळी, यात सगळ्या 10 गोष्टी तुम्हाला करायला जमतील अशा नाही, पण या